जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय 42. अनंत व्रत कथा कौंडिन्य आख्यान. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस. या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रतपूजा पूर्वी कोणी केली होती? या व्रतपूजेचे फळ काय याविषयी मी तुला आज सांगतो, ते ऐक. हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले की कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते. त्या द्यूत क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व कौरवांनी त्यांना 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावयास पाठविले. युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत वनवास भोगीत होता. पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपट कारस्थाने करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करून ते त्यांना त्रास द्यायचे. पांडवांचे सत्व हरण केल्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठविले. परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण पांडवांचे रक्षण करीत असे. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले. श्रीकृष्णाची त्या सर्वांनी यथासांग पूजा केली. मग हात जोडून श्रीकृष्णाला त्या सर्वांनी प्रार्थना केली. हे भक्तवत्सला कृष्णनाथा, तुझा जय जयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय करण्यास कारण आहेस. तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस. दुष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठीच तू अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, आणि मग आमची उपेक्षा तू का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग? तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही अनंत दुःखे का बरे भोगावी लागत आहेत? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल? सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुमचे गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता
तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. ते व्रत तुम्ही करा, म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशायी विष्णू, तेच माझे मूळ स्वरूप आहे. मीच तो नारायण. दुष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला आहे. मीच जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्व काही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रताने तुमचे सर्वतोपरी कल्याण होईल. हे व्रत कोणत्या दिवशी करावे, कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग, अशी विनंती युधिष्ठिराने श्रीकृष्णास केली. यावर भगवंत श्रीकृष्ण म्हणाला, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा कृतयुगात घडली आहे. वसिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. भृगुकन्या दीक्षा ही त्यांची पत्नी. त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव सुशीला. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच सुशील होती. ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा, सडा सारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती अगदी लहानपणापासून मनपूर्वक व योग्य रीतीने करत असे. सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्रौतकर्मे थांबली होती. म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा. ती अगदी नावासारखीच होती. ती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती नित्य सुशीलेचा छळ करीत असे. सुशीला आता उपवर झाली. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्राई तिचा छळ करत होती, पण सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते. यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे. आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि लवकरच तसा योग जुळून आला. एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशीलेला पाहिले व तिला मागणी घातली. सुमंतूला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला. एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिन्य यांचा विवाह झाला. सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व जावई कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले. आषाढ आणि श्रावण असे 2 महिने गेले. कौंडिन्याला सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते. आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरविले. मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला
तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर. हे ऐकताच कर्कशा अतिशय संतापली. काही एकही न बोलता ती घरात गेली व तिने दार आतून बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतूला तर फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला थोडे गव्हाचे पीठ दिसले. तेवढेच त्याने आपल्या मुलीला दिले आणि त्याने कन्या जावयाला निरोप दिला. सुशीला आणि कौंडिन्य एका रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी आपला रथ थांबविला. कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले. तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसलीही पूजा करत होत्या. त्यांनी तांबड्या रंगाच्या पैठणी धारण केल्या होत्या. निरनिराळ्या कलशांची त्या पूजा करीत होत्या. सुशीलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते? हे सर्व मला सांगाल का? त्या स्त्रिया म्हणाल्या, बस, आम्ही तुला सर्व काही सांगतो. आम्हीही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची आहे ती करत आहोत. याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करायची याचा थोडक्यात विधी हा असा. भाद्रपद शुक्ल शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्री विष्णूची पूजा करावयाची असते. हे एक कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवावयाचे असते. हे अनंत देवतेचे प्रतीक म्हणून 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालविलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन तो ठेवावयाचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते. चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या 7 फण्यांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवावयाचा. त्याची पूजा करायची. चौरंगावर गंगेचा 1 व यमुनेचा 1 असे 2 जलपूर्ण कलश ठेवायचे. त्यांची पूजा करायची. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करायची. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुष सूक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी. या अनंत पूजेत 14 या संख्येला फार महत्त्व आहे. अनंत दोरकाला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, करंजा, अपूप इत्यादी पदार्थ ठेवावेत. हे व्रत किमान 14 वर्ष करावयाचे असते. 14 वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे
सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंत रूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला त्या स्त्रिया म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्याबरोबर ही व्रतपूजा कर. त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांसमवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा तिने केली. सुशिला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले. हे कोणते नगर? हे कोणाचे नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात. या नगराचे राज्य तुमचेच आहे, असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभवसंपन्न राजप्रसादात नेले. अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, हे हातावर तू काय बांधले आहेस? सुशिला म्हणाली, हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे. हे ऐकताच कौंडिन्याला अतिशय राग आला. तो म्हणाला, आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे, मी केलेल्या खडतर तपश्चर्येमुळे. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही. असे म्हणून त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकून दिला. अनंताचा कोप झाला. अनंत व्रताचा अपमान झाला. कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली. त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले. सुशिलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही, असा तिने निश्चय केला. सुशिला आणि कौंडिन्य अंगावरील एक वस्त्राविषयी वनात भटकू लागले. त्यांच्याजवळ काहीही नव्हते. ना नगर, ना सुख, ना समृद्धी, ना वैभव, ना घर, ना दार. अंगावरच्या फक्त कपड्यांवर ते अनंतास शोधू लागले. आता कौंडिन्याचे डोळे उघडले. त्याचा सर्व गर्व नाहीसा झाला. पश्चाताप दग्ध झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला, तुम्हाला अनंत कोठे दिसला का? प्रत्येकजण नाही असे उत्तर देत असे. ह्या दोघा उभयंतांना वनात फिरताना एक आम्रवृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले, तू अनंत भगवानला पाहिले आहेस का? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिला नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा. पुढे निघाले असता या दोघांना
एक बैल दिसला. त्याच्यापुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. तू अनंताला पाहिलेस का? असे कौंडिन्याने त्याला विचारले. त्याने नाही असे सांगितले. कौंडिन्य पुढे गेला. त्याला 2 सरोवरे दिसली, पण त्यातले पाणी कुणीच पीत नव्हते. त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही. तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत, ही परिस्थिती त्या अनंत भगवानाला सांगा, असेच सांगितले. पुढे गेल्यावर त्यांना एक गाढव व एक हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते, काही सांगत नव्हते. तेव्हा कौंडिन्य दुःखी कष्टी झाला. जमिनीवर पडून तो शोक करू लागला. अनंत अनंत अशा हाका तो मारू लागला. त्याला झालेला पश्चाताप पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला. कौंडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले, तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का? त्यावेळी मीच तो अनंत, असे तो ब्राह्मण म्हणाला. आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाला. त्यांनी कौंडिन्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव त्याला परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला. तू धर्मशील होशील, तुला कधीही दारिद्र्य येणार नाही, तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाला, भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, 2 सरोवरे, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली आणि त्यांनी क्षमा मागितली आहे, असे सांगितले. ऋषीने असे विचारले असता विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता, परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता. त्याने या गर्वामुळेच कुणालाही विद्यादान केले नाही, म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले. तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने बरेच दान केले होते, पण त्याला त्या दानाचा गर्व होता. त्यामुळे आता त्याला त्याच्यापुढे गवत असतानाही ते खाता येत नव्हते. तुला जी 2 सरोवरे दिसली त्या गतजन्मी 2 बहिणी होत्या. दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा त्यांच्याशिवाय इतरांना काहीही उपयोग झाला नाही, म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पीत नाही. तुला जो गंधर्व दिसला तो तुझा क्रोध होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गंधर्वाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला झालेल्या तपश्चर्येचा गर्व. तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास. सुशीलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस. गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा.
व अनंत व्रत कर, म्हणजे तुझ्या सर्व दुःखांचा विनाश होऊन तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील. कौंडिन्याला हे सगळे पटले. त्याचा गर्व आता नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. श्री गुरु नृसिंह सरस्वती शिष्यांना म्हणाले, श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार पांडवांनी वनवासात असताना अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्यामुळे त्यांना गेलेले त्यांचे वैभव आणि राज्य पुन्हा प्राप्त झाले. हे व्रत सर्व स्त्री पुरुषांनी करावे. त्यामुळे चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, तुझे गोत्र कौंडिन्य आहे. तू जर हे व्रत करशील तर तुला मोठे पुण्य प्राप्त होईल. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेवानेही ते व्रत केले. त्याने श्री गुरूंची मोठ्या थाटात यथासांग पूजा केली. ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. मग तो आपल्या परिवारासह गाणगापुरात राहून श्री गुरूंची सेवा करू लागला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तुझा पूर्वज सायनदेव याने श्री गुरूंची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतले. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील अनंत व्रत कथा कौंडिन्य आख्यान नावाचा अध्याय 42 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात सायनदेवाला अनंत व्रताची माहिती श्री गुरूंनी पुरातन कथांच्या आधारे सांगून त्याच्याकडून ते व्रत करवून घेतले आहे. पांडवांना श्रीकृष्णाने हेच व्रत करायला सांगितले होते. श्रीकृष्ण सखा असून पांडवांना 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. कर्मभूमीवर जन्म घेतल्यानंतर मग तो अज्ञानी असो, ज्ञानी असो, तपस्वी असो, भक्त असो किंवा अवतारी पुरुष, प्रत्येकाला कर्मभूमीचे कठोर कायदे हे पाळावेच लागतात. श्रीराम वनवासात असताना त्याला एकदा लक्ष्मणाने विचारले, रामा, तुम्हाला या काट्याकुट्यातून अनवाणी चालताना पाहून मला फार दुःख होते. तुमचे व सीतादेवीचे पाय किती कोमल, चालताना खडे पोचतात. असे का बरे व्हावे? एका भ्रूभंगाने तुम्ही सृष्टीची उलथापालथ करण्यास समर्थ असतानाही तुम्ही असे क्लेश का भोगावे? हे ऐकून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, कर्मभूमीवर जन्म घेतल्यावर तिच्या कायद्यांप्रमाणे वागणे भाग असते. मागच्या जन्मी मी वडिलांच्या आज्ञेनुसार मातृव्रत वध केला होता. त्याचे हे प्रायश्चित्त आहे. परशुरामाच्या अवतारात हे सारे घडले होते. कोणी कोणाला सुख किंवा दुःख देऊ शकत नाही, तर ते आपल्या कर्माचेच फळ असते आणि ते आपल्याला भोगावेच लागते. सुख व दुःख देणारा दुसरा कोणीही नसतो.
दुसरा ते देतो हे समजून म्हणजेच कुमतीच होय. तसेच मी करता आहे हा अभिमानही व्यर्थ आहे, जो तो स्वतःच्या कर्मरूपी दोराने बांधलेला असतो. असा हा कर्मभूमीचा कायदा आहे. कैकेयी किंवा मंथरा आमच्या दुःखाला कारणीभूत आहेत असे तू समजू नकोस. आता हेही लक्षात घेतले पाहिजे की अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टप्राप्तीकरता शास्त्रात काही तपे, काही व्रतवैकल्ये सांगितली आहेत. ती यथाशक्ती केली असता त्याचे फळ मिळत असते. निरनिराळ्या देवतांच्या उपासना सांगितल्या आहेत. सृष्टीकर्ता परमेश्वर हा एकच आहे, पण त्याच्या शक्ती अनंत आहेत. त्याच अनंत देवता होत. तो न्यायनिष्ठूर आहे, तसाच तो भक्तवत्सलही आहे. भक्ताकरता तो अवतार घेतो व भक्तांच्या विविध कामना, विविध प्रकारच्या योजनांनी त्यांच्याकडून विविध कर्मे करवूनही पूर्ण करतो. पांडव वनवासात असताना त्यांनी पुष्कळ क्लेश सोसले. कृष्णाला द्रौपदीसहित सर्वांनी प्रश्न विचारला की तुझ्यासारखे छत्र आमच्यावर असताना आम्हाला असे अपरिमित कष्ट का बरे भोगावे लागतात? आमच्या बंधूंनी राज्य करावे व आम्ही रानावनात हिंडावे, हे बरे दिसते का? कवन्या स्वस्थचित्त राज्यप्राप्ती आम्हासी होईल ते कृपा करून सांगावे. कृष्णाने त्यांना अनंत व्रत करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी विचारले, हा अनंत कोण आहे? कृष्ण म्हणाला, अनंत नाम आम्हा असे. कला, काष्ठ, पक्ष, मासादी सर्व काल म्हणजेच मी आहे. श्रीकृष्णाला आपले सर्वात्मक स्वरूप सर्व काळ कसे स्फुरत होते हेही भक्त साधकांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. भगवान असा सर्वात्मक असूनही अनंतादी व्रते तो भक्तांकडून करवून घेतो. याचे कारण त्याच्या निरनिराळ्या स्वरूपात निरनिराळी शक्ती असते. श्रीकृष्णाने पांडवांकडून जसे व्रत करवून घेतले तसेच श्री गुरूंनी सायनदेवांकडूनही हे व्रत करवून घेतले. मागील एकंदर अध्यायातील कथांचे सिंहावलोकन केले असता असे दिसून येईल की श्री गुरूंनी भक्तांना बहुधा शंकराची व्रते करायला सांगितली होती, पण सायनदेवाला मात्र विष्णूचे अनंत व्रत करायला सांगितले आहे. प्रत्येक जीवाचा ऋणानुबंध कोणत्या तरी देवतेशी घनिष्ठ असतो. पूर्व उपासनेचे त्याची जी देवता ऋणी असते ती अंतर्ज्ञानाने ओळखून सर्वत्र गुरु त्या देवतेचा मंत्र त्याला देतात. हे उपासनेचे व मंत्रदानाचे रहस्य आहे. हे रहस्य न जाणता कोणाकडूनही कोणताही मंत्र घेऊन अथवा स्वतःच्या मनाने कोणताही मंत्र जपू लागले असता तो अगदी फुकट जातो असे नाही. याबद्दलचा सूक्ष्म विचार नामजपाचे महत्त्व या पुस्तकात जिज्ञासूंनी पाहावा. सायनदेवाला सांगितलेल्या अनंत व्रताच्या स्वरूपाचा थोडा विचार करूया. या अनंताच्या दोराला 14 गाठी असतात व नैवेद्याला भाज्या, पक्वान्नी वगैरे 14 लागतात. या 14 आकड्याला काही महत्त्व आहे. 14 म्हणजे सप्तस्वर्ग, सप्त पाताळे मिळून चतुर्दश भुवने. या व्रताने 14 भुवनांतील जीवांना सुखशांती मिळो अशी भक्ताची भावना असली पाहिजे. कौंडिन्य पत्नी सुशीला हिने पतीला न विचारता हे व्रत केले. ही तिची थोडीशी चूकच झाली, पण त्यावेळी पती जवळ नव्हता.
इतर स्त्रियांनी बळेच तिच्याकडून हे व्रत करून घेतले. पतीची आज्ञा घेण्यास अवसर मिळाला नाही म्हणून तिचे ते करणे क्षम्य आहे. परंतु रथात बसल्यावर तरी तिने पतीला हे सांगायला पाहिजे होते. ते तिने सांगितले नाही. तिच्या व्रताच्या पुण्याईने त्यांना राज्यवैभव मिळाले. पण कौंडिन्याने अनंताचा दोरा सुशीलेच्या हाताला बांधलेला पाहताच त्याचा भलताच ग्रह झाला आणि तो दोरा जाळून टाकण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यामुळे अनंताचा त्याच्यावर रोष होऊन त्याचे सर्वस्व निघून गेले. तो रानावनात भटकू लागला. तपानेच राज्य मिळाले हा त्याचा गर्व आणि दोरा जाळण्याचा उतावळेपणा त्याला नडला. कौंडिन्याला पश्चाताप झाला. पश्चाताप हे मोठे प्रायश्चित्त आहे. त्याने चित्ताची शुद्धी होते व चित्तशुद्धीने देवाची कृपा होते. या कृपेचे धर्मसाधकांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. एकनाथी भागवतात म्हटले आहे, उद्धवा जेय अनुताप पाही नाही तेय माझी कृपा कही. कृपेचे वर्म हची पाही जे अनुताप वही अनिवार. तो अरण्यातून जात असताना त्याला वृक्षादिकांचे जे दर्शन झाले आणि शेवटी ब्राह्मण वेशात स्वतः अनंताने भगवान विष्णूने जे दर्शन दिले त्यातील रहस्याचे स्पष्टीकरण मूळ कथेत अनंत देवाने केलेले आहे. ते मननीय आहे. कर्माचा कायदा कसा अंमलात येत असतो ते त्यावरून लक्षात येते. पण कौंडिन्याच्या या तपस्वी भक्ताच्या संगतीचा परिणाम म्हणून त्या सर्वांचा अनंताने उद्धार केला आहे. सत्संगतीचा हा महिमा वारंवार कितीही सांगितला तरीही थोडाच. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.